जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा नवीन व्हिडिओ आलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर आज आपण बघणार आहोत मसवेगावची बगाड यात्रा। तर बऱ्याच लोकांना माहीत नसतं बगाड म्हणजे नक्की काय। तर सातारा जिल्ह्यातील फेमस म्हणजे बगाड यात्रा। आज आपण बघणार आहोत मसवेगावची बगाड यात्रा। जावली तालुक्यातील मसवेगाव, सातारा जिल्हा जावली तालुक्यातील मसवेगाव, वाड्याचं गाव म्हणून हे गाव फेमस आहे। तर आज जाऊन बघणार आहोत बगाड यात्रा म्हणजे नक्की काय असते। चला तर जरा न घालताच्या वेळेला सुरुवात करू। जावली वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेले गाव मसवे, तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेले गाव म्हणजे मसवे। यासोबतच आशिया खंडातील सर्वात मोठ्या वडाच्या झाडासाठी प्रसिद्ध असलेले गाव, म्हणूनच या गावाला वडाचे मसवे असे नाव पडले। हे आहे गावातील जननी देवीचे सुंदर असे मंदिर। या मंदिराचा जीर्णोद्धार 2019 मध्ये करण्यात आला। गाभाऱ्यात सुंदर आणि प्रसन्न मुद्रेतील जननी देवीची मूर्ती विराजमान आहे। तिचे सुंदर रूप भक्तांना नेहमीच आधार देते। जननी देवीला पार्वतीचे रूप मानले जाते। यासोबतच गावामध्ये आणखी एका ग्रामदैवतेचे मंदिर आहे। ही देवी म्हणजे भक्तांना नेहमी धावून येणारी काळूबाई। ही देवी मांढर देवी काळूबाईचे प्रतिस्वरूप म्हणून पूजली जाते। नव्याची पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भव्य यात्रा असते या देवीची। बगाडाच्या गाड्या तयार करण्याची यात्रेच्या खूप दिवस आधीपासून सुरुवात होते। गाड्यावरील झेंडा, गोंडा इतर काही सजावटीने सजवले जाते। तसेच गाड्याच्या विविध भागांची डागडुजी केली जाते। शेतकऱ्याचा मित्र म्हणजेच बैल, याच बैलाच्या मदतीने या गाड्यांना ओढले जाते।